हॅलो नमस्कार, मी निर्मला. तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर बघा, पैठणी साडी होती. पैठणी साडीवरती आपल्याला फुगाबाही शिवायची होती. तर मी इथं हा संपूर्ण ब्लाऊज पीसमधला काठ होता, तो अशा पद्धतीने 4 इंचाचा होता आणि कस्टमरला बाही 4 इंचाची पाहिजे होती. तर थोडंसं म्हणजे ब्लाऊज पीसला मधला पण थोडासा एक्स्ट्रा कपडा साईडला ठेवलेला आहे मी. तर मग बघा, इथे ना आता हा जो आपण काठ घेतलेला आहे, या काठावर आपण जी अस्तरची बाही आहे ती आपण इथं घेणार आहोत, जी मी अगोदरच कट करून घेतलेली आहे. जी काही बाहीची उंची आहे ती आपण इथं 5 इंचाची मी अस्तरची बाही तयार करून घेतली आणि 4 इंचावरती जो आहे ना थोडा गॅपिंग ठेवला आपल्याला पफसाठी. इथं तुम्हाला जास्त पफ पाहिजे असेल तर तुम्ही जास्त पण गॅपिंग ठेवू शकता आणि त्याच्यानंतर आपलं बाहीचं पॅटर्न ठेवायचं आहे. आणि त्याच्यानंतर जिथून आपण कट लावलेला आहे तिथून त्या दुसऱ्या कटापर्यंत आपल्याला काय करायचं आहे, चुनी मारून घ्यायची आहे. खूप सोपी पद्धत आहे, तुम्हाला सुद्धा अगदी सहजपणे समजेल आणि लगेचच जमून जाईल. तर हा साडीतला काठ जो होता ना तो थोडासा सिल्कमधला होता, जास्त असा कडक नव्हता. त्यामुळं इथं तुम्ही पाहू शकता लगेचच जो काठ होता तो लगेचच फुगायला लागला. तर अशा पद्धतीने आपण चुनी वगैरे मारून घेतली आणि आपण काय केलं, तर ज्या साईडला आपली चुनी आलेली आहे त्याच साईडला परत आपण त्याच पद्धतीने याला व्यवस्थित आपल्याला काय करायचं आहे, जो आपला चुनी होती ती चुनीच अशी व्यवस्थित धरून दुसऱ्या पण साईडला मी टिप मारून घेते, तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने. तर साडीतला काठ पण जो होता तो थोडासा सिल्क टाईपमधला होता, त्याच्यामुळं बाही लगेचच पफ धरत होती आणि पफ पण छान दिसत होता. तर अशा पद्धतीने बघा किती छान पफ तयार झालेला आहे. आता इथं आपण काय करू, तर त्याच पद्धतीने दुसऱ्या पण साईडचा जो काठ आहे तो पण आपण इथं लगेच तयार करून घेऊ. बघा, एक साईडनी तयार करून घेतलेली आहे आणि दुसऱ्या साईडना पण आपण लगेचच तयार करून घेतोय. तुम्हाला कुठेही व्हिडिओ यूजफुल वाटला किंवा तुम्हाला ही बाहीची डिझाईन आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला सुद्धा नक्की लाईक करा. तर बघा, अशा पद्धतीने आपण हे पफचं जे आहे इथं काढून घेतलेलं आहे, म्हणजे चुनी मारून घेतलेली आहे. आता काय करायचं, जे आपलं अस्तरची बाही आहे तिचं इथं काय करायचं आहे, आपल्याला मधला सेंटर काढायचा आणि दोन्ही पण साईडच्या बाह्या ज्या आहेत त्या सेम टू सेम बघून घ्यायच्या, कोणत्या साईडच्या आहे ती. आणि अशा पद्धतीने ही आपण बाही जोडून घेतलेली आहे. बघा किती छान हिचा लुक आलेला आहे आणि पफच्या बाहीला पण आपण अस्तर आरामशीर टाकू शकतो या पद्धतीने. तर एक बाही आपली लावून झाली, त्याच पद्धतीने दुसरी पण बाही जोडून घेऊ आपण. बघा, या पद्धतीने आपण काय करतोय, कडानी काठ जो होता तो आपण इथं अर्धा इंचाने टीप मारून घेतली आणि अस्तरवरती एक दाबटीप देऊन घ्यायची. परत एकदा आपल्याला ब्लाऊज पीसच्या कडेने व्यवस्थित चुनीवरती आपली चुनी अशी फोल्ड नाही झाली पाहिजे, व्यवस्थित जशी एक साईडला चुनी गेली आहे त्याच पद्धतीने टीप पण आली पाहिजे. आता आपल्याला जी बाही तयार झाली तिथं खालच्या साईडला पण आपल्याला पायपिंग टाकायची आहे. तर कशा पद्धतीने टाकायची त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत नक्की बघा. बघा, आता आपल्या दोन्ही पण साईडच्या बाह्या तयार झालेल्या आहेत आणि तुम्हाला मी शेवटी ब्लाऊजचा लुक पण दाखवन. ब्लाऊज पण स्टिच करून ठेवलेला आहे, त्याच्यानंतरच मी बाही तयार करण्यासाठी घेतली होती. आपल्याला जो पफ काढला त्या पफचा आपल्याला मधला सेंटर धरायचा आहे. तुम्ही बघा, फायनली बाही जोडून झालेली आहे. ब्लाऊजला मी बाही जोडून घेतलेली आहे. आता जी मी नॉड आणेल होती बघा, ती मी ब्लाऊज पीसमध्ये या पद्धतीने टाकून घेते. ब्लाऊज पीसचा जो कपडा होता त्याच्यामध्ये या पद्धतीने टाकून घेते बघा. आणि या पद्धतीने आपण त्या बाहीच्या कडेला लावतोय. तो पायपिंग खूप छान लुक देते. अशा पद्धतीने बाहीच्या कडेने जर टाकलं तर खूप सुंदर दिसतो, याचा पायपिंग गोट छान वाटतो. बघा, या पद्धतीने मी लावून घेतलं तर छान वाटते, तुम्ही पाहू शकता. आणखीनच लुक पण येतो.
बघा त्याच पद्धतीने आपण दुसऱ्या पण साईडला टाकून घेऊ बाहीला. तर बघा फायनली आपला ब्लाऊज किती छान दिसतोय. तर या पद्धतीने आपण ह्या पैठणी साडीवरच्या ब्लाऊजला पफची बाही तयार केलेली आहे. तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.